इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. जुन्या वैमनस्यातून आणि वर्चस्वाच्या वादातून नाशिक रोडला सुमित पगारे या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे. वाद मिटवण्याचा बहाणा करून हात मिळवण्याच्या तयारीत असलेल्या मारेकऱ्याने सुमितची 2 गोळ्या झाडून हत्या केली आणि या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 14 संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अवघ्या 24 तासांच्या आत नाशिक रोड पोलिसांचे गुन्हे शोध पथक, क्राईम ब्रँच युनिट आणि गुंडाविरोधी पथकाने संयुक्त मोहीम राबवत 12 संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक रोड येथील टिळे हॉस्पिटल समोरील गंगोत्री जनता स्टोअरजवळ रविवारी दिनांक 16 रोजी सायंकाळी ही गोळीबाराची घटना घडली आहे. उपचारादरम्यान सुमित यांचा मृत्यू झाला आहे. सुमित भाटिया वय वर्ष 25 राहणार नाशिक रोड यांनी फिर्याद दिली होती. रविवारी सायंकाळी सुमित पगारे, फिर्यादी सुमित आकाश बोर्डे हे गोसावीवाडीतील दुकानासमोर उभे असताना संशयित तिथे आले. आरोपी रजिक शेख यांनी आपल्यातील वाद मिटवून टाकू असं म्हणत सुमितशी हात मिळवणी करण्याचा बहाणा केला आणि बंदूक काढून पोटात 2 गोळ्या झाडल्या, ज्यातच त्याचा मृत्यू झाला. दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोसावीवाडी या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली, ज्याच्यामध्ये यातील जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं 2 राऊंड फायर करून एका व्यक्तीचा, ज्याचा ह्याच्यातलं नाव आहे सुमित पगारे, त्याच्यामध्ये खून केलेला आहे असं निष्पन्न झालं. त्याच्यावरून त्याला जेव्हा उपचारासाठी अशोक हॉस्पिटल या ठिकाणी आणलं होतं तेव्हा मी देखील त्या ठिकाणी इंट्रोगेट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यामध्ये समोर आली. या 14 आरोपींमध्ये बऱ्याचशा गुन्हेगारांची, म्हणजे जवळपास 10 गुन्हेगारांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 4 आरोपींची मात्र काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत नाही आहे. तर यांनी त्यांच्या काही पूर्ववैमनस्यातून याच्यामध्ये हा प्रकार केला आहे असं दिसून येतं आहे आणि सकृतदर्शनी याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत, एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यात निष्पन्न आहेत. त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत 12 आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये यशस्वी ठरलेले. 2 आरोपी जे आहेत ते अजून फरार आहेत, त्यांचा देखील शोध त्या ठिकाणी नाशिक पोलीस घेत आहेत. याच्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आणि जो मृतक आहे तो, त्या मृतकाचा जो मोठा भाऊ आहे तो अद्यापही आपल्या नाशिक रोड कारागृहात आहे आणि पूर्वी 2023च्या एका गुन्ह्यामध्ये हे आतमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार देखील झाले होते. सोबतच याला एक नाजूक संबंधांची देखील एक किनार आहे आणि ह्याच्यातून यातला जो मुख्य आरोपी आहे तो अर्जुन पिवाल आणि प्लस जे पगारे आहेत यांचे त्याच्यामधून वाद झाले होते आणि त्या वादामधून त्यांनी त्याला जेलमध्ये पण असताना त्यांची काही भांडणं त्यामध्ये झाली होती अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आता हा जो यातला मृतक आहे तो जेलमधून बाहेर आला होता त्याच गुन्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे देखील जे आहेत ते त्याच्यानंतरच साधारण 1-2 महिन्यापूर्वी ते पण जेलमधून रिलीज झाले होते आणि बाहेर आल्यानंतर पण त्याच्या त्या आर्थिक देवाणघेवाणीतून आणि परत आणखीन काहीतरी कारणास्तून त्यांच्यात वैमनस्य होतं आणि त्या वैमनस्यातून हा गुन्हा घडला असा सध्या त्याच्यामध्ये एकंदरीत कयास आहे. तरी परंतु सखोल तपासाअंतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की नेमकं याच्यामागे आणखीन याच्याबाबत अद्यापर्यंत काही माहिती प्राप्त नाही आहे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एक वेपन आहे, 2 राऊंड त्या ठिकाणी फायर झालेले आहेत आणि हे वेपन सीज केल्यानंतर त्याच्यामध्ये ते नेमकं कुठून आणलं होतं, कशा पद्धतीने ते प्रोक्यूर करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीचा मोडस ऑपरेंडी आहे किंवा कसा त्याचा कार्यपद्धती आहे याचा देखील आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत. अर्जुन मार्च 2026 मध्ये बाहेर आला तेव्हापासून पिवाल पगारेमध्ये खटके उडायचे. अखेर वाद मिटवण्याच्या बहाण्याने सुमित पगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. NCN न्यूज नाशिक.